शासकीय नोकरी लावण्याची आमिष दाखवून लातूरमधल्या जवळपास 8 जणांना 47,20,000 रुपयाचा गंडा घातल्याची एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे आणि त्या प्रकरणी आता लातूरच्या गांधी चौक पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांच्यासोबत ही घटना घडलेली आहे ते सगळे पीडित आता माझ्यासोबत आहेत, त्यांचे लॉयर्स पण माझ्यासोबत आहेत। नेमकी घटना काय आहे आणि कशा प्रकारे हा एवढा मोठा स्कॅम या लातूरमध्ये घडतो आणि फसवणूक होते, काय नेमकं म्हणजे तुमच्यासोबत घडलेलं आहे, तुमचं नाव काय आहे आणि कशा पद्धतीने तुमची नोकरी लावतो म्हणून फसवणूक झालेली आहे? माझं नाव सौरभ श्रीहरी बिराजदार आहे। आम्हाला इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये नोकरी लावण्यासाठी राधिका पन्हाळे यांनी आमच्याकडून काही पैशाची मागणी केली आणि आम्ही त्यांना पैसेही दिले आणि त्यांनी आम्हाला गव्हर्नमेंटचे जे ऑफर लेटर असते म्हणजे ते आम्हाला त्यांनी दाखवले आणि त्याच्यावर वॉटरमार्कही होतं गव्हर्नमेंटचं, त्यामुळे आम्हाला त्यावर विश्वास पटला, त्यामुळे आम्ही त्यांना पैसे दिले। किती दिले? आम्ही त्यांना 20,35,000 रुपये दिले। तुमचं काय नाव आहे? तुमच्यासोबत जी घटना घडलेली आहे म्हणजे याच व्यक्तीनं तुमच्यासोबत पण अशाच पद्धतीनं फ्रॉड केलेला आहे, तुमच्यासोबत हे सगळा व्यवहार करत असताना नेमकं तुम्हाला काय आश्वासनं देण्यात आली, कुठे नोकरी लावतो म्हणले तुम्ही आणि तुम्ही कसा विश्वास करून किती पैसे दिले? माझं नाव अभिषेक सौताडेकर आहे। आम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये राधिका मुकुंद पन्हाळे यांनी व त्यांचे पती मुकुंद पन्हाळे यांनी नोकरी लावतो असं सांगून आमच्याकडून पैसे घेण्यात आले। ते त्यांनी आमच्याकडून रोख स्वरूपात पैसे घेतले। लातूरमध्ये येऊन जवळपास 2024मध्ये 4 फेब्रुवारीच्या सुमारास ते आमच्या इथं आल्या। लातूरमध्ये येऊन त्यांनी आमच्याकडून पैसे घेतले। 16 लाख रुपये त्यांनी कॅश स्वरूपात इथं लातूरमध्ये येऊन घेतले। त्यानंतर आम्ही मुंबईला गेलो। मुंबईला त्यांनी इन्कम टॅक्स ऑफिसला आम्हाला नेण्यात आलं। तिथं आम्हाला असं सांगण्यात आलं की तुमचे एनरोलमेंट नंबर पहा आणि त्यानुसार तुम्ही नंतर पुढची रक्कम आम्हाला द्या, असं करून मग तिथं गेल्यानंतर पण पैशाची मागणी केली। त्यांनी पैशाची मागणी केली, आम्हाला काही एनरोलमेंट नंबर दाखवले, मग आम्ही तिथं पैसे दिलेले नाही। नंतर पुन्हा 2 वेळेस आम्ही मुंबईला गेलो। मुंबईला गेल्यानंतर आम्हाला तिथं एक वेळा बांद्रा इन्कम टॅक्स ऑफिस आहे, तिथून माझगावला एक ऑफिस आहे, त्या दोन्ही ऑफिसला आम्हाला दोन दिवस फिरवण्यात आलं। त्यानंतर तिथं सांगितलं असं की तुम्ही पैसे दिले नाहीत तर तुमचं काम होणार नाही। पैसे मग आम्ही म्हणलो आता तर आमच्याकडे पैसे नाहीत, एकतर सर्वसाधारण घरातली मुलं आमची परिस्थिती नसल्यामुळं आम्ही कसं तरी पैसे गोळा केले, इकडून तिकडून जमा करून कोणी उसने आणलेले पैसे, कसं सोनं गहाण ठेवून काही व्याजानं काढलेले पैसे होते। मग त्यावेळेस नंतर आम्ही वापस आलो। मग त्यानंतर ते दोघं नवरा बायको होते, मुकुंद पन्हाळे आणि राधिका मुकुंद पन्हाळे, हे या दोघेही लातूरला आले। आम्हाला विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला की बाबांनो आता तुमचं काम फायनल स्टेजला आहे, तुम्ही लवकर आम्हाला पैसे द्या, तुमचं काम होऊन जाईल, मग तुमचं काम झाल्यानंतर तुम्हाला नोकरी लागेल। आता इतकं सगळं केलं आहे, तुम्ही पैसे पण दिले, थोडक्यासाठी कशाला करता? मग आमच्याकडे त्यावेळेस पैसे नव्हते। त्यानंतर जवळपास 2 आठवड्यांनी त्यांनी संपर्कात राहिले। संपर्कात राहून आणखीन पैशाची मग आमच्याकडे पैसे नव्हते। मग एक दिवशी रविवारी, साधारणतः महिना काही आठवत नाही मला, रविवारी मुकुंद पन्हाळे लातूरमध्ये आले। मग त्यांनी कॅश स्वरूपात आणखीन पैसे नेले आमच्याकडून, जवळपास साधारणतः 5 लाखची काहीतरी अमाऊंट होती। 5 लाखाच्या जवळजवळ कॅश पैसे त्यांनी लातूरमध्ये येऊन नेले। मग त्यानंतरही काही झालेलं नाही। मग ज्यावेळेस आम्ही त्यांना पैसे वापस मागायला लागलो, आम्हाला मग त्यांनी असं म्हणलं की तुम्हाला आमच्यावर विश्वास येत नसेल, आम्ही तुम्हाला चेक देतो। मग चेक देऊन त्यांनी आम्हाला तोपर्यंत सांत्वन केलं। मग ते म्हणले आमच्याकडे पैसे आहे, आम्ही चेक लावा, तुम्ही आमचा विश्वास नसेल तर चेक लावा। मग आम्ही ज्यावेळेस चेक लावल्यानंतर त्यांचा चेक बाउन्स झाला। मग त्यांनी असं सांगण्यात आलं त्यांच्याकडून, आम्ही वकील साहेबांतर्फे नोटीस पाठवण्यात आली आमच्याकडून। नोटीस पाठवल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्ही हे चेकच दिलेलं नाही बँकेला कळवून। मग त्यानंतर आमच्या मनात शंका वाढू लागली आणि कसल्याही प्रकारचं आम्हाला ऑनलाईन पद्धतीनं आलेलं नव्हती, वर्क ऑर्डर, जॉईनिंग लेटर आलेलं नव्हतं, काही नाही। वॉटरमार्क असलेले फक्त त्यांनी आवेदनपत्र आमच्याकडून भरून घेतले। पत्र भरून वॉटरमार्क असलेले इन्कम टॅक्स वॉटरमार्क होते त्याच्यावरती, शासकीय शिक्के, सह्या, ऑथराइज्ड सिग्नेचर असल्यासारखे कागदपत्र आहेत आपल्याकडे। ते कागद पण आहेत, मी तुम्हाला दाखवतो। मग ते कागदपत्र घेतले त्यांनी, ते भरून घेतले आणि ऑनलाईन मेल येईल म्हणले, मेलही आलेला नाही। आणि अशा पद्धतीनं आमची 8 जणांची एकूण मिळून 47,20,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली। ताई, तुम्हाला कोणत्या डिपार्टमेंटमध्ये नोकरी लावतो असं सांगण्यात आलेलं होतं आणि किती पैसे तुमच्याकडून घेतले आणि कशी फसवणूक झाली?
माझं नाव सारिका बळीराम दळवे. आमच्याकडून बँकेचं काम करतो, बँक ऑफ बडोदाचे काम करतो म्हणून पैसे तिनं म्हणजे अगोदर आम्हाला तिनं ऑफर लेटर दाखवले ज्यावरती पूर्ण सगळं माहिती सगळं होतं आणि सगळं होतं त्याच्यावरती. आणि मुंबईला भरपूर वेळा तिनं आम्हाला चक्रा केलं, पैसे घेतले. किती लोक सहभागी आहेत त्याच्यामध्ये? 8 जण सहभागी आहेत. म्हणजे तुम्ही पीडित 8 जण हा, आहेत, पण ते पुढून जे तुम्हाला बोलणारे लोक होते, ही किती लोकांची एकंदरीत टोळी आहे? ती राधिका मुकुंद पनाळे, तिचे मिस्टर आणि अनिल कचरे आणि दुसरे पाटील सोलापुरी ते एक आहेत. एवढ्यांनी फसवलं. हो तिनं अधिकारी म्हणूनच इंट्रोड्यूस केलं. परत त्यांचंच अजून बोलणं ऐकावं लागेल आम्हाला. पोलीस तर काहीच मदतच करत नाहीत. 2.5 महिने झाले त्यांनी अजून तिला अटक सुद्धा केली नाही. काय करणार आम्ही? मरायची वेळ आहे आमच्यावर आता. त्यांचे वकील पण आहे ज्यांनी ही कायदेशीर लढाई लढण्याचं हाती घेतलेलं आहे आणि त्या संदर्भातले महत्त्वाचे पुरावे सुद्धा त्यांच्या हाती लागलेले आहेत. सर, काय नेमकी परिस्थिती आहे? लातूरच्या गांधी चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल झालेला आहे, परंतु आता काय कुठल्या स्टेजला हे प्रकरण आहे आणि पुढं आता काय होऊ शकतं? बघा, एकंदरीतच 47,20,000 रुपयाचा हा फ्रॉड आहे आणि यामध्ये जवळपास 70% रक्कम ही ऑनलाईन स्वरूपात आरोपी क्रमांक 1 म्हणजे राधिका पनाळे यांनी स्वीकारलेली आहे. आता विषय असा आहे की आपल्याकडं कायद्यात ग्रॅव्हिटी ऑफ ऑफेन्स ज्याला म्हणतो आपण किंवा ॲग्रिवेटिव्ह सर्कमस्टान्सेस ज्याला म्हणतो की गुन्ह्याची गंभीरता वाढवणारे हे फॅक्ट्स असतात, हे तथ्य असतात. आणि केवळ हे 47,20,000 या पीडितांनी परत मागू नये म्हणून या आरोपींची मानसिकता अशी आहे की यांच्यावर काउंटर ब्लास्ट आणि अतिशय गंभीर स्वरूपाचा FIR पोक्सो आणि अट्रॉसिटीच्या अंतर्गत या आरोपी क्रमांक 1ने पीडिताकडून पैशाची मागणी केल्यानंतर कराड या ठिकाणी केला. माननीय विशेष सत्र न्यायालय कराड यांच्यासमोर ज्यावेळेस आम्ही ही परिस्थिती दाखवली त्यावेळेस माननीय विशेष सत्र न्यायालय कराड यांच्याकडून तात्काळ या पीडितांना जे की त्या ठिकाणी त्यांनी विनाकारण आरोपी केलेलं होतं त्यांना अटकपूर्व जामीन मिळालेला आहे. बघा, कायद्यात विशेष महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भारतीय संविधानाचं कलम 142 जे की कंप्लीट जस्टिसबद्दल सांगतं. कंप्लीट जस्टिस, नॅचरल जस्टिस काय आहे तर पीडिताला पूर्ण न्याय देणं हे म्हणजे कंप्लीट जस्टिस आहे असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. आणि मग या पीडितांना जर पूर्ण न्याय द्यायचा असेल तर तो पूर्ण न्याय कसा देता येईल ती त्यांची 47,20,000 रुपयाची रिकव्हरी बाकी आहे. मी पुन्हा आपल्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला हे विनंती करून सांगतोय की 14 जुलै 2025चा FIR आहे. आज रोजीपर्यंत जवळपास 2.5 महिन्याचा कालावधी संपून गेलेला आहे आणि अद्याप एकही आरोपी अटकेत नाही. मग या पीडितांच्या 47,20,000चा रिकव्हरीचा प्रश्न निर्माण होतो की त्यांच्या रिकव्हरीचं काय? आताचा जसं पीडितांनी सांगितलं की आत्महत्या करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. आणि म्हणजे आपल्या माध्यमातून विशेषतेने मला सांगा वाटतं की या प्रकरणामध्ये जसा की FIR गांधी चौक पोलिसांमार्फत दाखल करण्यात आला त्या FIRचं मूळ सोर्स म्हणजे फिर्यादीकडून 29 एप्रिलला देण्यात आलेला माननीय पोलीस अधीक्षक यांना दिलेला अर्ज होता. त्या अर्जाच्या अनुषंगाने तपासात गांधी चौक पोलिसांनी बोलवल्यानंतर संबंधित आरोपीला हे माहिती झालं की लातूरमध्ये त्यांच्याविरोधात 420चा गुन्हा दाखल होतोय आणि हे माहिती झाल्याच्या नंतर त्यांनी वाईट हेतूनं की यांनी पैसे परत मागू नये, यांचे परत पैसे देण्याचा प्रसंग येऊ नये म्हणून वाईट हेतूनं यांच्या विरुद्ध जाऊन तिकडे गुन्हा दाखल केला. आणि परिस्थिती अशी आहे की आजतागायत एकाही आरोपीला अटक नाही. यापैकी आरोपी क्रमांक 1 आणि 2ने मान्य सत्र न्यायालय लातूर या ठिकाणी जामीन अर्ज दाखल केला होता, परंतु हे एंटायर फॅक्ट्सची तपासणी करता मान्य सत्र न्यायालय लातूर यांनी आरोपी क्रमांक 1 आणि 2चा अटकपूर्व जामीन फेटाळलेला आहे. अद्याप 4ही आरोपी फरार आहेत आणि हे काही एका व्यक्तीचं काम नाही, हे खूप मोठं रॅकेट आहे. आणि या रॅकेटला जे काही हँडल करतं आहे हे आरोपी नंबर 1 हँडल करते. आरोपी नंबर 1 आणि 2 हे हँडल करतात. यांच्याविरुद्ध म्हणजे रेकॉर्डला यांच्याविरुद्ध गुन्हे आहेत. 138चे प्रकरण यांच्याविरुद्ध दाखल आहेत. यांची हिस्ट्री क्रिमिनल रेकॉर्डची आहे आणि त्यामुळे हे कोणी काही कुठं सुजाण नागरिक नाहीत. तर अशा प्रकारचे रेकॉर्डवरचे गुन्हेगार जे समाजातील जे दीनदुबळ्या लोकांना अशा प्रकारे फसवणूक करतात यांना कुठल्याही प्रकारे यांना सूट मिळता कामा नये म्हणून आमची या माध्यमातून या लढाईच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की एवढ्या मोठ्या प्रकारचा अन्याय झाल्यानंतर अशा लोकांना अभय कशासाठी दिलं जातं आहे,
2.5 महिने उलटूनही अशा लोकांना अटक का केली जात नाही? 420चा मोठा गुन्हा दाखल आहे, 47,20,000ची मोठी रक्कम आहे. आणि मग अशा पद्धतीनं आमची एवढीच विनंती आहे की तात्काळ पोलीस प्रशासनाने कार्यवाही करून या पीडितांना न्याय द्यावा. हे फार गंभीर आहे की आपला एकमेकांची ओळख असल्याचा गैरफायदा घेत या ठिकाणी महाराष्ट्र शासन असेल आणि भारत सरकार यांच्या वेगवेगळ्या कार्यालयामध्ये आणि बँकांमध्ये सुद्धा आपण शासकीय नोकरी लावून देतो, आपल्या फार ओळखी आहेत असं सांगत एका मोठ्या राजकीय पक्षाच्या महिलेनं, राधिका पन्हाळे नावाच्या एका महिलेनं तिच्या साथीदाराच्या माध्यमातून लातूरमधल्या जवळपास 8 लोकांना आपलं शिकार बनवलं आणि त्यांच्याकडनं 47,20,000 रुपयाची रक्कम लंपास केली आणि त्यांनी परत ती रक्कम मागू नये म्हणून त्यांच्यावरती अन्य दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी त्यांच्यावर पोक्सो आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा सुद्धा त्यांनी आग्रह केला, परंतु तो त्यांचा प्रयत्न फसला आणि एकंदरीत लातूरच्या गांधी चौक पोलीस स्टेशनमध्ये हा जो गुन्हा दाखल झालेला आहे, गुन्हा दाखल होऊन सुद्धा 2.5 महिने उलटले, परंतु गांधी चौक पोलिसांना हे आरोपी सापडत नाहीत याचं मात्र मोठं आश्चर्य वाटतं. त्यामुळे येणाऱ्या काळात या सगळ्या प्रकरणामध्ये काय नेमक्या पुढे घडामोडी होतात ते पाहणं सुद्धा अधिक महत्त्वाचं होणार आहे. अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर.